वरदं शारदादित्यौ गुरुं देवीं हरिहरौ धन्वन्तरिं पतञ्जलिं वन्दे स्वास्थ्यधनं रक्षणाय. नमस्कार. आपण आरोग्याच्या दृष्टीने अ, दैवव्यपाश्रय चिकित्सा या अंतर्गत काही गोष्टी पाहतोय आणि त्याच्यामध्ये व्रताचरण हा एक मोठा विषय आहे आणि तो व्रताचरण आरोग्याच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करतोय. गेल्या वेळा आपण व्रताचरण म्हणून उपोषण, उपवास, फास्टिंग ज्याला आपण सध्या म्हणतोय, त्याचा विचार थोडक्यात केला. आता आपण हा विचार करू की दुसरा दुसरं व्रत कुठलं तेवढं श्रेष्ठ, ते म्हणजे दान. मणी, मंगल, होम या सगळ्यामध्ये दानाला तेवढंच महत्त्व आहे. कारण कुठलीही मंगल विधी, कुठलंही होम हे दानाशिवाय पूर्णच होत नाही. दान, दक्षिणा, भिक्षा ह्या सगळ्या देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना महत्त्व आहे आणि त्यामुळे दान हे फार महत्त्व आहे. आणि याच्यामध्ये अनेक प्रकारे त्याचा विचार करायला हवा. ते म्हणजे एकतर जीवनदान, अन्नदान, द्रव्यदान, भूमिदान, गृहदान, वस्त्रदान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण इथे देत असतो. आपल्या आयुष्यात आपण दिलेलं बघतो. गोदान आहे. त्यामुळे गोप्रदान सगळ्या महत्त्वाच्या विधींमध्ये, लग्न, मुंजी ह्याच्यामध्ये गोप्रदान फार महत्त्वाचं आहे. अंत्येष्टीमध्ये गोप्रदान विशिष्ट अशी त्याची विधी आहे. कारण दानाला महत्त्व आहे. मग ते दान कधी करायचं, तर मुळात ज्याला त्याची अपेक्षा आहे त्याला करायला पाहिजे. ज्याला त्याची गरज नाही त्याला दान करून काही उपयोग नाही. त्यामुळे दान हे व्हायलाच पाहिजे, पण ते योग्य वेळेला योग्य प्रकारे व्हायला पाहिजे. त्यामुळे दान करताना एखाद्या जर अपेक्षा असेल तर ती अपेक्षा तोंडावर म्हणजे ओठावर यायच्या आत ते दान पोचवलं जावं ही सर्वात उत्तम वेळ आहे. थोडक्यात एखाद्याला अन्नांना दशा आहे, अन्न कधी मिळेल पोटात, दोन हातात म्हणजे हात आणि तोंडाची गाठ कधी पडेल हे माहीत नाही. त्यांना मागण्या करण्याच्या आधीच त्याला अन्न देणं हे महत्त्वाचं आहे. पण निदान असं मागितल्यावर तरी दिलं जावं हा त्यातला दुसरा भाग आहे. त्यामुळे हे दान आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि दान हे प्रायश्चित गेल्या वेळेला आपण उपोषणाच्या वेळेला बघितलं होतं किंवा चांद्रायण व्रताच्या वेळेला बघितलं होतं. दान हे दान म्हणून पण आहे, प्रायश्चित्त म्हणून पण आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीने या गोष्टींचा उपयोग आहे. त्यामुळे दानाचा विचार आरोग्याच्या दृष्टीने करणं आवश्यक आहे. त्यामुळे मणी, मंगल, होम, दान, गुरुचं दर्शन, देवदर्शन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा संबंध आरोग्याशी आहे हे आपण समजून घ्यायला हवं. आणि आपण ज्यावेळेला व्रताचरण प्रत्यक्ष पाहू, श्रावणाची आजची रविवारी दशमी आहे, सोमवारी एकादशी आहे. त्यामुळे आता श्रावण अजून 8 एक दिवसावर आहे. श्रावणामध्ये कुठलं व्रत करायचं आणि काय नेमकं करायचं, उपवास धरायचा की दान करायचं की आणखीन काय करायचं, त्या दृष्टीने आपण हे पाहतोय. म्हणून जितकं उपवास करणं महत्त्वाचं आहे आणि अर्थातच उपवास याचा अर्थ पहिला निराहार उपवास हे श्रेष्ठ. तसंच दानामध्ये अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान हे महत्त्वाचं. त्याच्यामध्ये अन्नदान हे महत्त्व आहे. आता पूर्वी एक राजा होता जो
आयुष्यभर त्याने अतिशय दान केलं, सगळ्या प्रकारचं दान केलं. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याला पुन्हा पृथ्वीवर यावं लागलं, कारण त्यांनी बाकी सगळं दान केलं होतं, सगळ्या प्रकारचं दान केलं होतं, पण अन्नदानच केलं नव्हतं. त्यामुळे त्याला काय शिक्षा मिळाली होती, तर त्याला पृथ्वीवर पाठवलं गेलं आणि त्याला हे म्हटलं की रोज तुला तुझा देह खाता येईल, रोज तुला नवीन ताजा देह मिळू शकतो आणि तो तुला खाणं हे क्रमप्राप्त आहे. आणि ती त्याचं एक खाद्य होतं, कारण बाकी तो राजाच होता, त्यामुळे त्याला बाकी अन्न काही बाकीचा प्रश्न नव्हता. पण अन्न खाणार कसं? तर तर त्यामुळे अन्नदान तिथे त्याला आडवं आलं. मग तिथे वशिष्ठ ऋषींनी त्याला एकादशीचं महत्त्व सांगितलं आणि द्वादशीचं दानाचं महत्त्व सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या दानासाठी म्हणजे ते ज्ञान दिलं, म्हणून त्याच्या हातातलं एक रत्नजडित कंकण हे वशिष्ठांना दक्षिणा म्हणून दिलं आणि त्यानंतर त्याची त्या अवस्थेतनं सुटका झाली. अशी एक कथा पुराणांतरी वाचण्यात येते. तर तिचा नुसता उल्लेख करतोय आणि इथे आजचं हे संपवत आहे. जय जय रघुवीर समर्थ. वंदे अश्विनी कुमारौ च वंदे धन्वन्तरिं तथा पतञ्जलिं गुरुं वन्दे शरीरस्वास्य सिद्धये.